सांगितलं मी मराठ्यांचा आहे म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही आता 23 मेच्या आत या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. फक्त पुन्हा पुन्हा तेच सांगतो, तुमच्यामुळे मी राज्यातल्या बैठका थांबवल्या आणि तुम्ही जर नाही आला तर इथं आम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी होणार नाही. 30 मेचं मी आंदोलन थांबवू शकत नाही, ते थांबणार पण. तुम्ही मंजुऱ्या द्या, काय करायची गरज आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही. फक्त धोका मात्र आता समाजाशी होऊ नये हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही कधीही कुणाला बोलवत नाही. पहिली वेळी आम्ही तुम्हाला बोलवलं कारण तुमचे शब्द पण तसे होते म्हणून बोलवले. आम्हाला त्या शब्दावर विश्वास वाटला नसता. असे किती का मंत्री आमदार बोलतायत, आम्ही ध्यान पण देत नाही. पण तुमच्या बोलण्यात आम्हाला कुठंतरी तथ्य वाटलं, समाजाविषयी माया वाटली म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो. आणि हे पोटतिडकीनं बोलतो. काही पोटात आडा ठेवून बोलत नाही, चेष्टा मस्करी करत नाही. मला माझ्या समाजाच्या लेकराचं भलं करायचंय, तुमच्या हातून करा, काय अडचण आहे मला. तुम्ही श्रेय घ्या,